स्टेशनवर अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात मनसेचं आंदोलन। 2 दिवसांपूर्वी माझ्या फेसबुकवर एका महिलेनं कमेंट केली होती, प्रचंड पाऊस आहे, प्रथम क्रमांक 5 वर जेव्हा आम्ही ट्रेन पकडतो आणि चढतो तेव्हा त्या ठिकाणी वरती शेड नाहीये, त्यामुळे महिलांना भिजत जावं लागतं। छत्री उघडू शकत नाही कारण मोठ्या प्रमाणात गर्दी असते। यासाठी पाहणी दौरा केला। पावसाळा सुरू झालेला आहे। ठाणे स्टेशन महत्त्वाचं आहे। 300 ते 400 मीटर या ठिकाणी छत लावलं गेलं नाही। या स्टेशनची दुरावस्था झाली आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर लक्ष दिलं पाहिजे। स्टेशन परिसरामधील वेगवेगळ्या पटलावरचे पत्रे तुटलेत, शौचालय बंद आहे। या सगळ्या गोष्टी निदर्शनात आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे आंदोलन आहे। 4 दिवसात बदल झाला नाही तर तीव्र आंदोलन होईल। जर खासदारांनी सांगून जर तुम्हाला काम करायचं नसेल तर अशा सगळ्यांना चोप दिला पाहिजे। नारायण राणे यांच्याविषयी प्रतिक्रिया। मग कशाला दखल घेता आमची? मग भीती कसली आहे? नारायण राणे यांनी सांगू इच्छितो की मैत्रीला थोडाफार जागा हेच राज ठाकरे होते। तुमचं तिकीट वाचवण्यासाठी तुमच्यासाठी कोकणामध्ये सभा घेतली। हे सभा होण्यासाठी किती फोन केले ते मला माहित आहे। तुम्हाला स्वतःला निवडून आणण्यासाठी ही सभा आवश्यक होती। याचा अर्थ आमची महाराष्ट्रात ताकद काय आहे हे कोणी सांगायची गरज नाहीये। 2 दिवसापूर्वी माझ्या फेसबुकला एका महिलेने कमेंट केली होती की प्रचंड पाऊस आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर 5 ला ज्या वेळेला ट्रेन पकडतो किंवा ट्रेनमधनं उतरतो त्यावेळेला वरती शेडच नाहीये आणि त्यामुळे महिलांना भिजत घरी भिजावं लागतं। ट्रेन छत्री उघडू शकत नाही कारण प्रचंड गर्दी असते आणि छत्री उघडली तर भांडणं होतात। म्हणून आम्ही काल पाहणी दौरा केला तर आम्हाला निदर्शनात आलं। आज तुम्हाला यासाठीच बोलवलंय की जर पावसाळा समोर आलेला आहे, पाऊस सुरू झालेला आहे आणि जर ठाणा स्टेशनचा महत्त्वाचं स्टेशन आहे, तिथे जवळजवळ तुम्ही जर बघाल तर जवळजवळ 300-400 मीटर इकडे आणि इकडे कुठल्याही प्रकारची शेड नाही। 5 नंबर स्टेशन प्लॅटफॉर्म हा अतिशय महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आहे आणि त्या प्लॅटफॉर्मवर अनेक महत्त्वाच्या ट्रेन थांबतात आणि अशा ठिकाणी जर ही परिस्थिती असेल तर मला असं वाटतं की हे दुर्भाग्यपूर्ण आहे। अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। याचीच परिस्थिती नाही आहे। तुम्ही प्लॅटफॉर्म नंबर 1 ला जा, 2 ला जा, वरचे सगळे पत्रे तुटलेले आहेत आणि पाणी धबाधबा पाणी खाली गळतंय, लोक भिजतायत, पण ना इलाजाने कोणाकडे जाऊन तक्रार करावी हीच लोकांना माहीत नाही आहे। अनेक लोकांनी प्रशासनाकडे तक्रार केली परंतु त्याचे कुठल्याही प्रकारचा रिझल्ट आलेला नाही। तुम्ही जर इथं पुढे गेलात तर एका ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे की 2 पत्रे एका तारेने बांधलेत। उद्या जर मोठं वादळ आलं आणि ते जर पत्रे उडून गेले तर मला असं वाटतं की खूप मोठा अपघात ठाणा स्टेशनला होऊ शकतो। एखाद्या चालू ट्रेनवर ते पत्रे गेले तर तुम्ही काय करणार आहात? हे सगळ्या गोष्टी निदर्शनात आणण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे आंदोलन आहे। जर पुढच्या 4 दिवसात त्यात कुठल्याही प्रकारचा बदल झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सगळ्याच्या विरोधात तीव्र आंदोलन उभं करेल। खासदारांनी जे आहे त्या स्टेशनचा पाहणी दौरा देखील केला होता, काही आदेश सूचना देखील त्यांनी दिल्या होत्या। मला असं वाटतं की निगरगट्ट असं हे प्रशासन आहे। जर खासदारांनी सांगून जर तुम्हाला काम करायचं नसेल, जर वरिष्ठ मंत्र्यांनी सांगून तुम्हाला जर काम करायचं नसेल तर अशा सगळ्यांना चोप दिला पाहिजे असं मला वाटतं। सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी 17 स्टेशनचं उद्घाटन झालेलं आहे, नवीन स्टेशनचं। मात्र ठाणा स्टेशन खरं नवीन तुम्ही स्टेशन उभे करताय, पण जुन्या स्टेशन ज्यांनी खरं तर भारतीय रेल्वेचा जो मेन कणा आहे तो ही मुंबईचं लोकल आहे, बरोबर आहे। हे विटी असेल, त्याच्यानंतर दादर असेल, ठाणे असेल, ही महत्त्वाची स्टेशन आहेत आणि महत्त्वाची स्टेशनं लोकांना आवश्यक असलेल्या गोष्टी त्यांना गरजेच्या असलेल्या गोष्टी या पूर्ण केल्या गेल्या पाहिजेत, परंतु प्रशासनाकडनं ते होत नाही। खरं तर आम्हाला असं वाटतं की एकदा जर मोदी साहेबांनी ते राऊंड मारला तर आम्हाला एक उत्तम रेल्वे स्टेशन मिळेल, कारण ह्या रेल्वे स्टेशनची अतिशय वाईट परिस्थिती आहे। इथल्या बाथरूमची परिस्थिती वाईट आहे, इथल्या प्लॅटफॉर्मची परिस्थिती वाईट आहे, स्टेअरकेसची परिस्थिती वाईट आहे। अतिशय वाईट परिस्थितीमध्ये इथले रेल्वे प्रवासी प्रवास करतात, जीव मुठीत घेऊन प्रवास करतात। ठाणा स्टेशनला एक वेगळा इतिहास आहे, कारण पहिली लोकल ठाणा स्टेशनला धावली आहे, मात्र त्याच स्टेशनची अशी दुरावस्था आहे। मी मगाशी म्हटलं की आमचं ठाणा स्टेशन हे पहिलं स्टेशन आहे या भारतीय रेल्वे इतिहासातलं, शेवटचं होऊन देऊ नका। एकत्र आले तर तरी दोघांमध्ये ताकद काय? एकीकडे 0 तर एकीकडे 20 आमदार आहेत। मग कशाला दखल घेता? आमची दखल कशाला घेता? भीती कसली आहे मग? आणि नारायण राणे साहेबांना आदरपूर्वक मी सांगू इच्छितो की मैत्रीला थोडेसे जागा हेच राज ठाकरे होते की जी तुमची तिकीट वाजवण्यासाठी तुमच्यासाठी कोकणामध्ये एक सभा घेतली होती आणि ती सभा घेण्यासाठी किती फोन येत होते हे मला माहिती आहे।
त्यामुळे जर तुम्हाला स्वतःला निवडून आणण्यासाठी जर राजसाहेबांची सभा आवश्यक वाटत होती, याचा अर्थ आमची महाराष्ट्रात ताकद काय आहे कोणी सांगायची गरज नाही. काय वाटतं खास नारायण राणे आता उतरलेले आहेत, राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे. मी सांगतो तुम्हाला, हे दोघंही भाऊ प्रचंड ताकदीचे आहेत. हा, आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये आज ही युती व्हावी अशी प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे. ज्या दिवशी होईल त्यावेळेला भारतीय जनता पक्ष नारायण राणे साहेबांना नक्की प्रश्न विचारेल, तुम्ही काय या सगळी या आगीमध्ये तेल टाकलं. खरं तर पहिलं स्टेशन म्हणजे ह्याला तर हेरिटेजचा दर्जा दिला पाहिजे तुम्ही लोकांनी. हेरिटेजच्या दरवाज्यावर उत्तमातलं उत्तम, जगभरातून लोक हे स्टेशन पाहायला यावं असं स्टेशन बनावं. आता आम्हीच थकलो, ठाणेकर म्हणूनच थकलेलो आहे. स्टेशनला यायला भीती वाटते. कसलं जगभरातल्या लोकांसाठी तुम्ही एक उदाहरण निर्माण करणार आहे त्या सगळ्या गोष्टीचं. 4 दिवसांनी आम्ही बघू काय करायचं. 2 वर्षापूर्वी ह्याचं एक्सटेन्शन झालेलं होतं. 2 वर्ष झाले अजून पत्र नाही. मी पुन्हा तेच सांगतो की झोपलेलं प्रशासन आहे आणि त्या प्रशासनाला धडा शिकवायची वेळ आलेली आहे. 4 दिवसात मी तेच सांगतो, 4 दिवसात जर झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे अधिकारी जिथे बसतात त्याच्यावरचं चप्पल काढून घेऊन जाते. एक राजकीय प्रश्न आहे. नारायण राणेंनी टीका केलेली आहे दोन्ही ठाकरे बंधूंना